मित्रांनो, आजचा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे आणि कदाचित काही लोक माझ्याशी ॲग्री नसतील, पण अमेरिकेत राहून जे पाहिलं, अनुभवलं आणि समजलं ते आज प्रामाणिकपणे तुम्हाला सांगणार आहे. तर प्रश्न असा आहे, की भारत जास्त सुरक्षित की अमेरिका? आणि जर तुमच्या मनात लगेच उत्तर आलं असेल, तर थोडं थांबा. कारण हा विषय सोशल मीडियावर दिसतो तितका सोपा नाही. कारण भारतात असताना जेव्हा अमेरिकेतल्या बातम्या आपण पाहायचो, तेव्हा बहुतेक वेळा गन व्हायलन्स, स्कूल शूटिंग्स, मास शूटिंग एवढं दिसायचं. त्यामुळे मनात एक चित्र झालं होतं, की अमेरिका म्हणजे एक धोकादायक देश. पण सगळ्यात अगोदर आपण जेव्हा फॅक्ट विचारात घेऊ, तेव्हा अमेरिकेत गन ओनरशिप जास्त आहे. गन व्हायलन्स इथला खरा आणि गंभीर प्रश्न आहे. त्याबद्दल शंका नाही. पण या घटना इतक्या धक्कादायक असतात, की संपूर्ण देश हादरतो आणि एक पालक म्हणून या गोष्टी विचार करायला भाग पडतं. पण जर ॲक्च्युअल रिॲलिटीकडे बघितलं, तर रोजच्या डेली लाईफमध्ये मी जेव्हा अमेरिकेत रात्री 11-12 वाजता बाहेर बिनधास्त फिरताना अनेक लोकांना पाहिले. स्त्रिया ज्या असतात त्या एकट्या जॉगिंग करताना दिसतात, लोक पार्कमध्ये बसलेले असतात, सायकल चालवतात, मुले खेळत असतात. तर अनेक ठिकाणी सामान्य लोकांना खूप सुरक्षित वाटतं. म्हणून प्रश्न फक्त गन व्हायलन्सचा नाही आहे, तर प्रश्न आहे की सुरक्षितता आपण म्हणजे त्याची सेफ्टी आपण कशी मेजर करतो. कारण भारतात गन व्हायलन्स नाही आहे, पण तिथे इतर प्रकारच्या गोष्टी आहेत, जसं बेफाम ट्रॅफिक असेल, ॲक्सिडेंट असतील, फसवणूक, पॉकेटमारी आणि काही ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचे विषय असतात. ठीक आहे. तर असं म्हणता येईल की सगळ्यात मोठा जो फरक आहे, तो भारतामध्ये जे अनेकदा धोके जे आहेत, ते डोळ्यांना समोर दिसतात. त्यामुळे आपला मेंदू जो आहे, तो रस्ता ओलांडताना, गर्दीत, बाजारात सतत अलर्ट मोडमध्ये असतो. अमेरिकेत मात्र व्यवस्था आणि नियमावरती लोकांचा विश्वास इतका जास्त आहे, त्यामुळे थोडंसं इथं सतर्कता कमी असते. ठीक आहे. पण एखादी छोटी गोष्ट घडली तर तिचा प्रभाव मात्र मोठा असतो. आता जर मला कोणी विचारलं, की एका शब्दात सांग कोणता देश जास्त सुरक्षित? तर माझ्याकडे टू बी फ्रँक या प्रश्नाचं उत्तर नाही. कारण सेफ्टी ही क्राईमच्या आकडे नसतात, तर ती एक इमोशन आहे आणि हे तिथल्या शहरावर, परिसरावर अवलंबून आहे. शेवटी एक प्रश्न विचारला, की बाबा जर आपली 10-15 वर्षाची मुलगी रात्री 10 वाजता बाहेर फिरायला गेली, तर सगळ्यात जास्त काळजी तुम्हाला कोणत्या देशात वाटेल? कमेंटमध्ये फक्त देशाचं नाव लिहू नका, तर त्यामागचं तुमचं कारण, त्याच्यामागचा तुमचा अनुभव, या गोष्टी सांगा, जेणेकरून या विषयावरती आपल्याला एकमेकाचे विचार ऐकता येतील. आणि शेवटी सुरक्षित राहा, काळजी घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.